मी नयानगरला राहते आणि मी मराठीतच बोलते आणि तुम्ही स्वतः तर मराठी बोलत नाही. तुमचे सगळे इंटरव्ह्यू बघा, तुम्ही हिंदीत बोलतात आणि तुम्ही लोकांना बोलतात की मराठीत बोला. जय हिंद दोस्तों। जिस नया नगर की स्थापना करने खुद स्वर्गीय बाला साहेब ठाकरे आए थे मीरा रोड, वही नया नगर पर अभी ये कहा जा रहा है कि नया नगर में कोई मराठी बोलता नहीं है। हमारे साथ मौजूद है नया नगर के ही रहवासी जिनकी ऑफिस भी नया नगर में है, गुलाम नबी फारूकी जी। नितेश राणे के इस बयान पर आप क्या कहना चाहेंगे? नितेश राणे यांना सांगितले नयनगरमध्ये कोणी मराठी बोलत नाही, ही आमची बहीण आहे, यांच्या नाव सबिना आहे, ही तुम्हाला मराठीमध्ये उत्तर देणार। समीना जी, तुम्ही काय सांगणार नितेश राणे यांना? मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. हे जे तुम्ही बोलत होते की नयानगरला कोणी मराठी बोलत नाही, नयानगरमध्ये शरिया कानून चालू आहे, संविधानचं पालन होत नाही, लव जिहाद आणि काय काय तुम्ही ते बोललं, ते मला त्याच्यावर जायचं नाही. आता तुम्ही मला हे उत्तर द्या, तुम्ही कधी आलेले नयानगरला? तुम्ही कोणाला येऊन इथे पाहिलेला की मास्क नाही घालत, संविधानचं पालन करत नाही? तुम्ही उगाच काहीतरी बोलणार का? आणि तुम्ही एक मंत्री आहेत ना, कॅबिनेट मंत्री आहेत तुम्ही, तर तुमच्या पदावर काय हे शोभतंय का तुम्हाला? काय बोलतायत तुम्ही? तर तुमचा प्रॉब्लेम काय आहे ते मला सांगा पहिला. तुमचा प्रॉब्लेम मराठी बोलत नाही हे आहे की तुम्हाला मुसलमान मराठी बोलत नाही ते प्रॉब्लेम आहे? हे मुद्दा मुसलमान हिंदूचा नव्हता, पण हे मुद्दा तुम्ही मुसलमान आणि हिंदूचा केलंय. आणि हे काय आहे हिंदूवादी सरकार आणि ते? अरे तुमची सरकार आहे ना, तुमचीच सरकार आहे ना. तर तुम्हाला जर वाटतंय की इथे शरिया लागू आहे तर तुम्ही कधीतरी या ना नयानगरला. आणि मी नयानगरला राहते आणि मी मराठीतच बोलते आणि तुम्ही स्वतः तर मराठी बोलत नाही. तुमचे सगळे इंटरव्ह्यू बघा, तुम्ही हिंदीत बोलतात आणि तुम्ही लोकांना बोलतात की मराठीत बोला. तर तुम्हाला हे हिंदी, मराठी, मुसलमान, अजान आणि हे सगळं सोडून द्या. हे विषयावर बोलायची तुम्हाला गरज नाही, हे बघून घेणार दुसरे लोक. तुम्ही ना लोकांचं शिक्षण बघा, ज्यांना नोकरी नाही ना त्यांना नोकरी द्या. तुम्ही मंत्री आहेत ना, तर तिकडे हे काम करा. हे नका करू, हिंदू मुसलमान नका करू. आणि हे जे तुम्ही बोलतायत ना की हिंदू हिंदू हिंदू, अरे हिंदू सगळे सुरक्षित आहे आणि मुसलमान पण सुरक्षित आहे. कारण काय माहित आहे, आमच्या मनात विष नाही कोणाकडे. तुम्ही या नयानगरला, तुम्हाला किती लोक पाहिजे मराठी बोलणारे? सगळे मराठीत बोलतात. तुम्ही त्यांच्यासाठी काय करणार? त्यांना रोजगार देणार, त्यांच्या मुलांना शिक्षण देणार? हे सगळं तुम्ही जर करत असतात ना तर मग खूप छान आहे. तुम्ही कधी पण या, तुमचा स्वागत मग करायला मी उभी राहणार. हो सकता है उनकी लोकप्रियता कम हो गई हो, तो हिंदू मुसलमान करके या कोई सुपारी लेकर अपनी लोकप्रियता बढ़ाने की कोशिश कर रहे। यही नीतीश राणे हैं, इफ्तार पार्टी में हिस्सा लिए। यही नीतीश राणे हैं जो मुसलमानों के आरक्षण के लिए आवाज उठाए हाउस के। ये क्या बात करेंगे? क्या तुम्हारा चाल चरित्र चेहरा सब बदल गया है और तुम नफरत फैलाओगे? यहाँ हमारे किसान आत्महत्या कर रहे हैं, यहाँ लोगों को रोजगार नहीं मिल रहा है, यहाँ करप्शन पूरे चरम पे है। सबसे पहला डेवलपमेंट की बात करो। हमारे महाराष्ट्र को लूट रहे लोग, उस पर आवाज नहीं उठेगी। ओला उबेर स्ट्राइक पे है, बाकी जगह पे देखो सड़क में खड्डे, खड्डे में सड़क। अरे तुम्हारे मंत्री लोग से लेके सब यहाँ पे महाराष्ट्र को लूटने में लगे हैं, उस पे जवाब दो। आप मुद्दे को भटकाने के लिए हिंदू मुसलमान करना बंद करो। इन सब में जो मेन मुद्दे हैं, चाहे वो शिक्षा का मुद्दा हो, रोजगार का मुद्दा हो, हेल्थ का मुद्दा हो, वो कहीं ना कहीं दफन हो जाता है, सामने नहीं आता और उस पर कोई कुछ नहीं कहता। हम मीरा भाईंदर की बात करें, आरटी के तहत कितनी स्कूल में एडमिशन नहीं दिया जाता है, प्राइवेट स्कूल्स की मनमानी चलती है। हम सड़क की बात करें, इतने गड्ढे हैं सड़क में कि हम क्या, मतलब सड़कें दिखती नहीं है। जनता को उनसे जो कनेक्टेड मुद्दे हैं, चाहे वो शिक्षा के हो, सड़क के हो, हेल्थ के हो, उसमें ज्यादा इंटरेस्ट जनता को भी नहीं है। सड़क खराब है तो वो सड़क में चलना भी उनको मंजूर है, लेकिन सड़क का मुद्दा हो, हेल्थ का मुद्दा हो, ये शिक्षा का मुद्दा हो, उसमें इतना ज्यादा इंटरेस्ट नहीं नजर आता है मुझे। तो मैं उम्मीद करता हूं कि जनता ये जो उनसे कनेक्टेड मुद्दे हैं, जिससे उनका जीवन सुधरेगा, उस पर ज्यादा ध्यान दे। आप सब अपना ख्याल रखें, सभी को दुआओं में याद रखें। थैंक यू सो मच।